नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, युद्ध, महापूर, भूकंप किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दुर्गम आणि बाधित भागांमध्ये तातडीने वैद्यकीय मदत पोहोचणे जरुरीचे असते. जर त्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचली नाही तर खूप मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे केंद्र शासनाच्या आरोग्य मित्र प्रकल्पाअंतर्गत द भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री म्हणजेच भीष्म हा नवीन अभिनव प्रकल्प राबविला जात आहे. तर मित्रांनो, भीष्म हा प्रकल्प नक्की काय आहे ते आपण आज व्हिडिओमध्ये बघूया. तर या प्रकल्पातील महत्त्वाचा भाग असलेला मेडिकल क्यूब. तर मेडिकल क्यूब म्हणजे काय, तर एक 72 पेट्यांचे क्यूब असते जे ड्रोनच्या सहाय्याने ती आपत्कालीन ठिकाणी पोहोचवले जाते आणि त्यामधून भीष्म क्यूब या कार्यप्रणालीबद्दल 72 पेट्यांचे हे कपाट म्हणजेच त्यांना क्यूब म्हणतात आणि ते जमिनीवर येताच प्रशिक्षित पथक ते ताब्यात घेते. तातडीने तात्पुरत्या राहुट्या उभारून त्यात हे क्यूब उघडले जातात. सर्व वैद्यकीय साहित्य टेबलांवर व्यवस्थित मांडले जाते. या पथकातील एका व्यक्तीजवळ खास सॉफ्टवेअर असलेला टॅब असतो आणि क्यूबमधील प्रत्येक पेटीला नंबर असतो आणि त्यात कुठले सामान कुठे ठेवले आहे ही माहिती उपलब्ध असते. त्यामुळे जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हवे असलेले साहित्य ते लगेच मागवून घेऊ शकतात. या क्यूबमध्ये एक अख्खे रुग्णालयाला लागेल इतकेच वैद्यकीय साहित्य आणि उपकरणे असतात. तर मित्रांनो, आपत्कालीन ठिकाणी असे क्यूब वेळेवर पोहोचल्यास तेथील लोकांना जी वैद्यकीय मदत अपेक्षित आहे ती लवकरात लवकर मिळू शकेल. त्यासाठी प्रशिक्षित पथक सुद्धा तयार करण्याची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे आणि हा प्रकल्प आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी एक गेम चेंजर ठरू शकतो. त्यामुळे अनेक जीव वाचण्यास मदत होऊ शकते. तर मित्रांनो, यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांसोबतच जे लोक आजूबाजूच्या परिसरात असतील त्यांनी सुद्धा प्रशिक्षित व्हावे, कारण अंतिमतः गरजूला मदत करणे हाच उद्देश आहे, असे या प्रकल्पाची सविस्तर माहिती देताना डॉक्टरांनी म्हटले. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की वैद्यकीय सेवा ही किंवा मदत ही किती आपत्कालीन परिस्थितीमध्ये किती महत्त्वाची असते आणि त्यासाठीच आपल्या सगळ्यांसाठी भीष्म हे ॲप आणि हा प्रकल्प मदतीला आलेला आहे.